नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुमच्या समोर हा बॉक्स दिसत आहे, खूप मोठा बॉक्स आहे। या बॉक्स मध्ये भरपूर असं साहित्य आहे। त्याची लिस्ट इथे पाहू शकता। ही लिस्ट आहे 17 वस्तू आहेत आणि त्यामध्ये 30 नग आहेत। पहा, 17 वस्तू जिन्नस आहेत, 30 नग आहेत। भले मोठी लिस्ट आहे। ही लिस्ट सुद्धा तुम्ही स्क्रीन समोर पाहू शकता। पण या बॉक्स मध्ये गृह उपयोगी वस्तू आहेत, त्याचं अनबॉक्सिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। हा बॉक्स अनबॉक्स करूया आणि यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत त्या आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत। पहा, इथे आपल्याला हा भला मोठा बॉक्स आहे। या बॉक्स मध्ये कोणकोणत्या वस्तू आहेतच, त्याचबरोबर याची किंमत काय असेल ते तुम्ही सांगायचीच आहे। प्लस पहा, बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला ह्या वस्तू किती रुपयात भेटणार आहेत हे सुद्धा व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा, म्हणजे आपल्याला समजून जाईल की किती रुपयात ह्या वस्तू बांधकाम कामगाराला मिळालेल्या आहेत। मागील एक व्हिडिओ बनवलेला होता, एक पेटी होती लोखंडी आणि त्या पेटीमध्ये बऱ्याचशा वस्तू होत्या, त्याबद्दलची सुद्धा माहिती मी दिलेली होती। आता पहा, हा बॉक्स मी खोलत आहे आणि या बॉक्स मध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। गृहोपयोगी वस्तू आहेत, नग आहेत 30। सर्वात प्रथम पाहू शकता इथे प्लेट देण्यात आलेली आहे। या सर्व वस्तूवरती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा लोगो आहे। सर्वात प्रथम इथे पाहू शकता ही आहे प्लेट भांड्यावरची। त्यानंतर पहा इथे वगराळ आहे, वगराळ पाहू शकता, अशा प्रकारे वगराळ देण्यात आलेला आहे। यानंतर पाहूयात या बॉक्स मध्ये कोणकोणत्या वस्तू निघत आहेत। इथे डबा देण्यात आलेला आहे आणि डब्यामध्ये सुद्धा कोणकोणतं साहित्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। पाहू शकता हा डबा बांधकाम कामगारांसाठी देण्यात आलेला आहे। यानंतर यामध्ये पीप आहे, पाहूयात हे आहे पीप आणि या पीपामध्ये सुद्धा वस्तू देण्यात आलेल्या। तर कोणकोणत्या वस्तू आहेत पहा, अशा प्रकारे 3 झाकणं देण्यात आलेली आहेत। आता त्यामध्ये डबे सुद्धा असू शकतात। 3 झाकणं, हा सुद्धा वगराळ चमचा आहे। यानंतर इथे प्लेटी, ह्या प्लेट आहेत, तुमच्या भाषेत काय म्हणतात पहा। पुन्हा एकदा इथे पाहू शकता आणखीन पेटी देण्यात आलेल्या आहेत। ह्या प्लेटी ज्या आहेत त्या 1 2 3 4 5 6 7 8 प्लेटी आहेत। त्यानंतर पहा भांडी देण्यात आलेली आहेत, 3 प्रकारची भांडी आणि त्यावरचीच ही झाकणं आहेत, पाहू शकता। यानंतर पहा 3 ग्लास देण्यात आलेले आहेत। ही 1 2 3 4 ग्लास आहेत। तुम्हाला किती वस्तू देण्यात आलेल्या आहेत ते पाहायचं आहे। आणि यामध्ये आणखीन एक डबा आहे, या डब्यामध्ये सुद्धा कोणकोणत्या वस्तू आहेत ते पाहणार आहोत। आता जरा हे बाजूला ठेवतो, मस्त केलेला आहे पहा। हा डबा, त्यावरती झाकण, त्यानंतर यामध्ये आणखीन 2 डबे, त्यानंतर यामध्ये झाकण देण्यात आलेलं आहे। म्हणजे हे 3 डबे प्लस त्याची झाकणं यामध्ये देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पहा इथे आमटी वाढण्यासाठी वगराळ आहे आणि हा ते जेवणासाठी ताटे देण्यात आलेले आहेत। ताटांची संख्या आहे 4। यामध्ये ही 4 ताटं आहेत। तर प्लास्टिक मध्ये पूर्ण पॅकिंग आहेत। यानंतर हे पीप आहे, हे पाहू शकता, भलं मोठं पीप आहे। पिपाची सुद्धा किंमत तुम्हाला माहिती असेल, बाजारात खरेदी करायला गेल्यानंतर आपल्याला हे 2.5 ते 3 हजार रुपयांपर्यंत पडतं किंवा त्यापेक्षा जास्त। आता हे तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असाल तर तुम्हाला किती रुपयाला भेटत असेल, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा। हे त्यावरती पिपाचं झाकण। यानंतर एक परात आहे, स्टीलची परात आहे, पाहू शकता। कढई सुद्धा देण्यात आलेली आहे, मध्ये कढई। आणखीन एक डबा आहे बारका, भरगतचं साहित्य आहे। आणि आणखीन एक बॉक्स आहे, यामध्ये या बॉक्स मध्ये कुकर देण्यात आलेला आहे। हे पाहू शकता, लोगो आहे, हा कुकर आहे।
तुमच्यासाठी बांधकाम कामगारांसाठी हा कुकर, यानंतर पहा जग देण्यात आलेला आहे, पाण्यासाठी जग तुम्ही वापरू शकता हा जग। यानंतर आणखीन एक डबा देण्यात आलेला आहे, म्हणजे इथे 2 डबे असतील। आता आपण ह्या वस्तू तुम्हाला लाईव्ह या बॉक्स मधून अनबॉक्सिंग करून दाखवलेले आहेत। कोणकोणत्या वस्तू राहिल्या आहेत हे तुम्ही सांगायचं आहे। त्याचबरोबर या बॉक्स वरती लिस्ट देण्यात आलेली आहे, त्या वस्तू आपण तुम्हाला दाखवलेल्या आहेत का की कमी देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आता आपण पाहणार आहोत। पहा बॉक्स वरती सुद्धा इथे लोगो देण्यात आलेला आहे इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा। इथे आहेत सिरियल नंबर, त्यानंतर हाऊस होल्ड आयटम पर्टिक्युलर्स आहेत आणि इथे क्वांटिटी आहेत। आता सर्वात प्रथम 1 नंबरला आहे स्टेनलेस स्टील बिग प्लेट लंच प्लेट 4 आहेत, 4 प्लेटी देण्यात आलेल्या आहेत। 2 नंबरला पहा स्टेनलेस स्टीलचं बाउल देण्यात आलेले आहेत। राऊंड मध्ये ज्या वाटी होत्या त्या किती आहेत 8 आहेत। त्यानंतर स्टेनलेस स्टीलचा ग्लास आहेत, वॉटर ग्लास आहेत, ते नग आहे 4 मी दाखवलेला आहे। त्यानंतर पहा स्टेनलेस स्टीलचंच पहा कंटेनर आहे 1 विथ कव्हर आहे, म्हणजेच 1 आहे। त्यानंतर पहा स्टेनलेस स्टीलचं कंटेनर म्हणजे जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे ते भांड ते 2 आहेत विथ कव्हर आहेत। त्यानंतर पहा परत आणि एक कंटेनर आहे 3, ते म्हणजे आणखीन 1 आहे। त्यानंतर स्पून आहे राईस वाढण्यासाठी, तो आहे 1। डाळ वाढण्यासाठी तुम्हाला परत एकदा स्पून आहे, तो 1 आहे। त्यानंतर पहा जग विथ हँडल 2 आयटम म्हणजे 1 आहे इथे पहा। त्यानंतर आहे स्टील मसाला स्टोरेज ठेवण्यासाठीचा 1 नग आहे, आता ते कशामध्ये आहे स्टील मध्ये आहे। त्यानंतर पहा डब्बा देण्यात आलेला आहे 1 नग, तो आहे 16 इंचाचा, त्यानंतर 18 इंचाचा आणि 22 इंचाचा, असे 3 तुम्हाला डब्बे देण्यात आलेले आहेत। त्यानंतर स्टेनलेस स्टील परात आहे ती दाखवलेली आहे। कुकर आहे 5 लिटरचा, तो सुद्धा बघितलेला आहे। स्टेनलेस स्टील कढई ती सुद्धा पाहिलेला आहात। त्यानंतर पहा स्टेनलेस स्टील बिग टँक विथ कव्हर अँड वगराळ असं 1, असे एकूण 30 नग यामध्ये देण्यात आलेले आहेत। आता 30 नग कोणकोणते आहेत त्याच्यावरती तुम्हाला जी प्लेट आहे ती सुद्धा नग मध्ये काउंट केलेली आहेत। त्याचबरोबर वगराळ, त्यानंतर कुकर डबे आहेत, त्यानंतर तुम्हाला जग देण्यात आलेला आहे, पीप देण्यात आलेला आहे, पिपाचं झाकण, त्यानंतर तुम्हाला ग्लास देण्यात आलेले आहेत, डब्बा देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये वस्तू देण्यात आलेल्या आहेत। या व्यतिरिक्त मी तुम्हाला कोणती वस्तू दाखवायची राहून गेलेली आहे का ती कमेंट करा। आता हा झाला बॉक्स प्लस ह्या झाल्या वस्तू। आता मेन महत्वाचं म्हणजे आपल्याला काय पाहायचं आहे ते तुम्हाला सांगतो, व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहिलाय तर या वस्तूंची किंमत किती असणार आहे। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहात की बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू 30 नग आहेत, 17 जिन्नस आहेत। ह्या वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत का, आपण बांधकाम कामगार आहात का, तर तुम्हाला ह्या वस्तू किती रुपयाला भेटलेल्या आहेत ते सर्वात प्रथम कमेंट करा। या वस्तूंची या जिन्नसांची किंमत बांधकाम कामगारांकडून किती रुपये असेल तर फक्त 1 रुपयात हे तुम्हाला मिळतं, पण तुम्हाला किती रुपयात मिळालेलं आहे हे कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। त्याचबरोबर आपण बांधकाम कामगार नोंदणीकृत आहात, आपल्याला या वस्तू मिळालेल्या आहेत का ते सुद्धा कमेंट करा आणि 1 रुपयामध्ये आपल्याला ह्या वस्तू कशा मिळतील या संदर्भातील अनेक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत, ते व्हिडिओ पहा। त्या पद्धतीने आपल्याला ह्या वस्तू जिन्नस मिळून जाऊ शकतात। यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। या वस्तूंची किंमत फक्त 1 रुपया आहे, पण तुमच्याकडून या वस्तूंसाठी या गृहोपयोगी जिन्नसांसाठी किती रुपये आकारलेले आहेत कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ बांधकाम कामगारांसाठी कोणत्या विषयावर असायला पाहिजेत हा सुद्धा विषयावरती कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दलचा असणार आहे। चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।